तर उद्या अयोध्येमध्ये श्रीराम मंदिरामध्ये प्राण प्रतिष्ठा सोहळा रंगणार आहे। राम मंदिर परिसरामध्ये फुलांची आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे। रामलल्लाच्या स्वागतासाठी संपूर्ण अयोध्या नगरी सजलेली पाहायला मिळते। अधिक माहिती घेणार आहोत। गजानन उमाटे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। गजानन, एक वेगळा आणि दिमागदार सोहळा पाहण्यासाठी सगळेच भक्त इच्छुक असलेले पाहायला मिळत आहेत। नक्कीच 500 वर्षाची प्रतीक्षा उद्या संपणार आहे। एक आगळा वेगळा ऐतिहासिक सोहळा पाहण्यासाठी संपूर्ण अयोध्या नगरी सजलेली आहे। हे दृश्य आहे राम मंदिर परिसरातले, राम मंदिर कॉरिडॉर, कारण की इथनच मुख्य रस्ता आहे श्री राम मंदिराकडे जाणारा। संपूर्ण सजावट जी आहे ती कोलकात्यावरून आणलेल्या फुलांनी केलेली आहे। हे दृश्य आपण या ठिकाणी बघू शकतो। त्यासोबतच हे बघा, या ठिकाणी ही सजावट जी आहे ती केलेली आहे। 16 तारखेपासून जी विधिवत पूजा सुरू झाली होती, त्या विधिवत पूजेचा आजचा शेवटचा दिवस आहे। आज सकाळी आणि सायंकाळी पूजा होणार आहे आणि मग उद्याला प्राण प्रतिष्ठापनेची पूजा होणार आहे। आणि त्याची तयारी जी आहे ती प्राण प्रतिष्ठापना महोत्सव समितीकडून पूर्ण झालेली आहे। आपण बघू शकतो रामपथवरचे हे दृश्य आहे। जय श्रीरामचा नारा या ठिकाणी दिलेला आहे आणि दर्शन बंद असलं तरी राम भक्त या ठिकाणी गर्दी करून हे दृश्य आपण बघू शकतो। बघा, राम मंदिर परिसरातले हे दृश्य आहे। मोठी गर्दी या ठिकाणी आहे आणि देशभरातले साधू संत जे आहे ते अयोध्येमध्ये पोहोचायला सुरुवात झालेली आहे, कारण की 4,500 महंतांच्या उपस्थितीत त्यांच्या साक्षीने उद्या श्री रामलल्लाची प्राण प्रतिष्ठापना होणार आहे आणि त्याची तयारी पूर्ण झाली आहे। त्यासोबतच देश विदेशातले मान्यवर अतिथी जे आहे ते या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे एक आगळा वेगळा उत्सव आहे आणि त्यासाठी संपूर्ण अयोध्या नगरी जी आहे ती सज्ज आहे। उद्याला प्राण प्रतिष्ठापना सोहळा सुरू होणार आहे। आज 16 तारखेपासून जे पूजा अर्चना सुरू झाली होती त्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। मंदिराचा परिसर परत मी तुम्हाला एकदा दाखवतो। या ठिकाणी हे सगळे भाविक जे आहे ते या ठिकाणी आलेले आहेत आणि मोठा उत्साह, कारण की देव दुर्लभ योग असं म्हटलं जातं याला, कारण की देवांनाही दुर्लभ असणारा हा योग आहे। उद्या श्री रामलल्लाची प्राण प्रतिष्ठापना होत आहे, त्यासाठी सगळे अपडेट तुमच्याकडनं घेत राहणारच आहोत। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहिती